आज आपण ओट्स व्हेजिटेबल डोसा इथं बनवणार आहोत. ओट्स हे अतिशय आपल्या शरीरासाठी हेल्दी आहेत पहा. कॅल्शियम आणि इतर घटकही त्याच्यामध्ये भरपूर आहेत. आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी ओट्स खाणं खूप फायदेशीर आहे पहा. त्यासाठी आपण इथं हा व्हेजिटेबल डोसा बनवलेला आहे. भाज्यांचा इथं याच्यामध्ये उपयोग केल्यामुळे हे ओट्स डोसा अतिशय हेल्दी झालेला आहे पहा. आपण याच्यामध्ये आपल्याला हा डोसा कडक करायचा नाहीये पहा. घरामध्ये आमच्या वयस्कर लोक आहेत त्याच्यामुळे हा मऊ केलेला आहे मी. म्हणून इथं तांदळाचं पीठ आपण वापरलेलं नाही. हा जो डोसा आहे तो तिखट पण नाहीये फार. अगदी 2 वर्षाच्या मुलापासून तर 80-90 वर्षाच्या आजी-आजोबापर्यंत हा डोसा खाता येण्यासारखा आहे पहा. आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. तो इथं आपल्याला भाज्या कापून घेतल्यात आपण या. इथं तुम्हाला कांदा दिसतोय आणि मेथीची थोडी भाजी होती ती घेतलेली आहे मी. तुम्ही दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता. आता इथं आपण सुरुवात करणार आहे पहा रेसिपीला. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता या कपाने आपण माप घेतलेलं आहे वाटीने. आता तुम्ही कुठलीही वाटी घ्या, पण माप असंच घ्या. आता हे ओट्स घेतलेले आहेत पहा. आपल्याला हे मिक्सरमधून काढून याचं पीठ तयार करायचं आहे. आता फार मैद्यासारखं तर पीठ नाहीच होणार आहे याचं, पण असं रवाळपाचं पीठ होईलच तयार. पीठ तयार करून घेऊयात आपण. पीठ तयार झालंय पहा मिक्सरमध्ये आपलं. आता हे 1 कप कपाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये पाव कप आपण इथं रवा घेतलेला आहे पहा. मोठा जाड रवा आहे आणि पाव कप आपण इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. नंतर दही इथं घेतलेलं आहे पहा. अर्ध्या कपाच्या पुढं आहे दही. जवळ-जवळ पाऊण कप आहे दही. दही हे फारसं आंबट नाहीये. त्याच्यामुळे मी थोडं जास्त घेते. तुम्ही अर्धा कप आंबट दही घेतलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला इथे गाजर किसून घेतलेलं आहे पहा आणि हे बारीक किसणीने किसलेलं आहे मी. बारीक साईज जी असते ती. कारण डोश्यामध्ये ती कच्चं जर राहिलं तर चावता येत नाही पहा. आता कांदा आहे आणि ही मेथीची भाजी आहे ही. बारीक कापून घेतलेली आहे मी आणि थोडीच टाकायची नाही तर कडवटपणा येतो जास्त जर मेथी टाकली तर. कोथिंबीर टाकून घेतली, कांदा टाकून घेतलाय. कांदा मी स्पॅचरला लावला होता. त्याच्यामुळे तो खूप बारीक झालाय पहा. छान झालाय एकदम. आता याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं इथं जाडसर केलेलं आहे पहा तयार त्याचा ठेचा. तो याच्यामध्ये टाकलाय मी. ओवा पण टाकून घ्यायचा आहे पहा. ओव्याने फार छान चव येते आणि पचायला पण हलके होतात डोसे. मीठ टाकून घेतलंय पहा. असं हे सगळं साहित्य आपण आता इथे एकत्र केलंय आता हे आणि पाणी टाकून हे बॅटर आपल्याला भिजवायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे बाजूला. तुम्ही रव्याचं प्रमाण किंवा डाळीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पहा, तुमच्या आवडीनुसार. आता हे 10 मिनिटासाठी ठेवू. तोपर्यंत आपण एक खोबऱ्याची अशी एक चटकदार अशी एक चटणी तयार करू पहा छानपैकी. आता त्याच्यामध्ये आपण 2च हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे तर तुम्ही मिरची जास्त वापरू शकता. आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि लसूण पण टाकलाय पहा ह्याच्यामध्ये आता. कढीपत्त्याची पानं आपण फोडणीला टाकणार आहेत आणि ते थोडी पुदिन्याची पानं आहेत ती बी याच्यात टाकलीत आपण. एक 2-4च टाकलेत. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्याचे सालं काढून घेतलेली पहा. मूठभर शेंगदाणे आहेत. आणि ज्या अळणी डाळ्या म्हणतो आपण, त्या अळणी डाळ्या पण अगदी थोड्या टाकल्यात मी. अगदी छोटा चमचा आहेत पहा. चटणी आपल्याला थोडीच करायची असल्यामुळे इथे खोबरं किसून ठेवत असते पहा मी नेहमी. ते किसलेलं खोबरंच आपण याच्यामध्ये घेतलंय आता. खोबरं जास्त घ्यायचंय कारण चटणीच खोबऱ्याची. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय आपण आणि दही टाकून घेतलंय पहा. दही तुम्हाला किती आंबट लागतं त्याच्यावर अवलंबून आहे. तर एक 2-3 चमचे दही टाकायचंय. बाकीचं पाणी टाकायचंय आपल्याला. कोथिंबीर आपण टाकणार नाही पहा आपल्याला चटणी पांढरी बनवायची आहे, व्हाईट रंगाची. त्याच्यामुळे हिरवी चटणी मी केलेली आहे तयार. तुम्हाला ती याच्यामध्ये दिसेल पहा आता. पण इथं मी एवढीच चटणी दाखवलेली आहे. त्या चटण्या मी अगोदरच केलेल्या आहेत. झाली पहा आपली छानपैकी. आता याला आपण असं मस्त तडका देणार आहेत पहा आता. त्याच्यामुळं चवदार लागते एकदम ही चटणी.
तेल तापलेलं आहे पहा. ते किती तेल टाकायचं तुम्ही आवडीवर आहे तुमच्या. वेट लॉस करत असाल तर का अगदी थोडा नाही तडका दिला तरी पण चालणार आहे. वेट लॉस असेल तर. आता ते पॅन तापला का गॅस बंद करायचा आहे पहा. जिरे टाकली, मोहरी टाकली थोडी, कढीपत्त्याची पानं टाकलीत पहा आणि लाल मिरच्या पण टाकल्यात ह्या थोड्याशा. तडका टाकायचा वरून आता. छानपैकी खमंग असा चरका आपण इथं दिलाय आता. अतिशय टेस्टी लागते पहा ही चटणी, झटपट तयार होते आणि फार पातळ नाही करायची पहा. आपल्याला ती डोश्यासोबत खायची आहे. इडली जर असेल तर मग अजून पातळ केली तरी चालते. आता आपलं चटणी तयार झाली पहा. आता आपण डोसे तयार करणार आहेत. आपलं बॅटर थोडं घट्ट झालंय. आपण रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी टाकून जसं आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं हे करून. कारण आपल्याला फार पातळ डोसे नाही बनवायचे पहा. कारण आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं नाहीये आणि आपल्याला ते कुरकुरीत नाही करायचे आहेत, तर डोसे मऊ बनवायचे आहेत. मऊ डोसे बनवले तर लहान मुलांना खाता येतात, वयस्कर माणसांनाही खाता येतात. पहिला 1-2 डोसे मी तुम्हाला बनवून दाखवते पहा. मग बाकीचे नंतर करेल मी. तुम्हाला हवा तेवढा मोठा तुम्ही करू शकता. गॅस थोडासा सुरुवातीला फास्ट ठेवायचा आहे, मोठा जरा. पहा त्याच्यावर हिरवे पानं आणि नारंगी रंगाचे तुमचे गाजराचे हे दिसतात पहा त्याच्यामध्ये असे कण. त्याच्यामुळे डोसा एकदम छान दिसतो दिसायला. कोथिंबीर टाकलेली हिरवी. मऊ केलेत आपण, म्हणजे हे डोसे सगळ्यांना खाता येतात. अगदी दात नसणाऱ्यांना सुद्धा हे डोसे खाता येतात पहा. आणि तिखट नाही ना केले तर अगदी लहान मुलांना पण आपण देता येतात मग. ओटचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ पण करता पहा. पण एकदा डोसे पण बनवून पहा, अशा पद्धतीच्या भाज्या टाकून. तुम्ही पालकची भाजी पण असली तर टाकू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. झाला पहा डोसा तयार. मऊ लुसलुशीत. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. असं मध्यम प्रतीचं बॅटर करायचंय पहा. पातळ बॅटर जर केलं आपण, तर मग आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरावं लागतं. मग तो डोसा क्रिस्पी तयार होतो. पण आपल्याला तसा नव्हता बनवायचा. त्याच्यामुळे आपण तांदूळाचं पीठ इथं वापरलेलंच नाही. तसे पण बनवू शकता तुम्ही. तुम्ही याच्यामध्ये बीट पण टाकू शकता पहा. किसून जर बीट टाकलं तर छान दिसतं त्याच्यामध्ये पण आणि बीट पण हेल्दी आहे. दुसरा डोसा पण आपला तयार झालाय पहा. असे सर्व डोसे आता मी तयार करून घेणार आहे. तुम्हाला 2 दाखवलेत मी. तिसरा पण आता टाकताना दाखवणार आहे. खूप कमी तेल तर लागतच नाही त्याला जास्त. अगदी सुरुवातीला थोडं टाकलं ना तेल, तेल पण नाही लागत. हा एक तयार केलाय. आता बाकीचे डोसे मी करते सगळे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण आता ताट तयार करतोय पहा. मांडलेत आपण डोसे सगळे त्याच्यामध्ये. 1, 2, 4 मांडलेत. भरपूर झालेत डोसे. आणि ही पांढरी चटणी मी आत्ता बनवली. पण ही लाल आणि हिरवी चटणी मी कालच बनवलेली होती ती. म्हणजे बनवून ठेवलेल्या होत्या मी त्या. आमच्याकडे लागतात त्या चटण्या. त्याच्यामुळे तुम्ही ह्या तिन्ही चटण्या कुठल्याही बनवा. त्याच्याबरोबर डोसे छानच लागतात. अतिशय हेल्दी नाश्ता आहे पहा.
परिपूर्ण आहार आपण त्याला म्हणतो ना, तशा पद्धतीने. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.